रचे एकूण 4 प्रकार आहेत, पण आपण लिहित असताना या ऋकारला सुद्धा आपण रच्या प्रकारांमध्ये घेत असतो. जसं की बघा, रचे 4 प्रकार आहेत. तिरपी रेघ अशा पद्धतीने देतो, अशा अक्षरामध्ये अशा तिरपे रेघेच्या स्वरूपामध्ये देतो एखाद्या अक्षरामध्ये. दुसरा आहे काकपद रेफ, जी अशा पद्धतीने देतो एखाद्या अक्षरामध्ये. ओके. नेक्स्ट आहे तिसरा प्रकार हुक किंवा आकडा रेफ, जी आपण अशा पद्धतीने देतो रकार, जे की शिरोरेखेच्या वर दिला जातो. चौथा प्रकार आहे रचा चंद्रकोरी रेफ, जी अशा पद्धतीने देतो अक्षराच्या य किंवा ह या अक्षराच्या अशा पोटामध्ये अशी रेष दिली जाते, चंद्रकोरीप्रमाणे रेष दिली जाते, म्हणून याला चंद्रकोरी रेफ असे म्हणतात. आता या 4 रचं वैशिष्ट्य काय आणि ह्या ऋकारचं वैशिष्ट्य काय, तर या तिरपी रेघ आणि काकपद रचं वैशिष्ट्य असं असतं की यामध्ये अगोदर व्यंजनांचा उच्चार होत असतो, नंतर रचा उच्चार होतो आणि नंतर स्वराचा उच्चार होत असतो. तर यामधील जो र आहे या दोघांच्याही तिरपी रेघ आणि या काकपदातील जे र आहे ते काय आहे, तर ते पूर्ण उच्चाराचं र असतं. ओके. कारण यामध्ये व्यंजनानंतर रचा उच्चार होतोय आणि जो शेवटचा स्वर आहे तो अगोदर कोणाला पूर्ण करणार, रला पूर्ण करणार, म्हणून या ठिकाणी यातील जो तिरपिरेग आणि काकपदचा र असतो तो काय आहे, पूर्ण उच्चाराचा असतो. तसेच नेक्स्ट आहे हुक किंवा आकडामधील जो र आहे तो कशा पद्धतीने आहे आणि चंद्रकोरी र, तर यामध्ये अगोदर रचा उच्चार होणार, नंतर व्यंजनाचा आणि नंतर स्वराचा. तसेच या चंद्रकोरी र मध्येही सेम तसंच असतं, अगोदर रचा उच्चार होतो, नंतर व्यंजनाचा होतो आणि नंतर स्वराचा उच्चार होत असतो. तर या हुक किंवा आकडाच्या रेफमध्ये आणि या चंद्रकोरीच्या रेफमध्ये काय होत आहे, अगोदर रचा उच्चार होतो, नंतर व्यंजनाचा होतो, नंतर स्वराचा, म्हणून या ठिकाणी जो र आहे तो कसा आहे, अपूर्ण र आहे. ओके. अपूर्ण र उच्चार आहे, कारण रच्या नंतर व्यंजन येते आणि यातील जो शेवटचा स्वर आहे तो अगोदर कोणाला पूर्ण करत आहे, तर या व्यंजनाला पूर्ण करतोय, नंतर रला आधार देतोय. म्हणून या ठिकाणी जो हुक किंवा आकडा आणि चंद्रकोरी र आहेत ते यातील हे जे रेफ आहे ते अपूर्ण उच्चाराचे असतात. ओके. हे रचे 4 प्रकार. तर हा ऋकार जे आहे तर हे अशा पद्धतीने अक्षराच्या खाली दिलं जातं. यामध्ये काय स्वरूप आहे, व्यंजन प्लस स्वर कन्सेप्ट आहे. तर हे रच्या प्रकारामध्ये येत नाही, तर हे काय आहे, एक अक्षर फॉर्म आहे. ओके. व्यंजन प्लस स्वर मिळून काय बनत असतं, अक्षर बनत असतं. ओके. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाइट मराठी 2.0.